परत येऊ शकतो. मस्त हे नक्की ट्राय करू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एकदम वेगळा होणार आहे. आजचा ब्लॉग मोस्ट ऑफ तर खाण्याच्या पदार्थांवरती होणार आहे. तर माझ्या ऑफिसमधले मित्र आहेत, ते सगळे आले डोंबिवलीला, खास डोंबिवलीमधले खाण्याचे स्पॉट एक्सप्लोर करायला. मी पण अजूनपर्यंत कधी एवढे स्पॉट एक्सप्लोर नाही गेले. तर बघू यांच्यासोबत आज कुठे कुठे जातो आहे. तर हे बघा, इथे जेवढे जण आहेत, हा बघा, हा भूषण, हा पंकज आहे, हा त्याच्या मागे आहे तो रोहित आहे. तर आता पहिला आमचा स्पॉट आहे जय महाराष्ट्र मिसळ. तर इकडे आम्ही मिसळ ट्राय करणार आहे. तर बघू ही मिसळची चव कशी आहे. तर्री वगैरे जाम मस्त दिली आहे आणि कांदा वगैरे पण मस्त आहे आणि क्वांटिटी पण छान आहे. तर आपण ट्राय करू पहिल्यांदा कशी लागते. एक नंबर आहे, मस्त तिखट आहे आणि खायला पण एकदम टेस्टी आहे. बाकी तुम्ही पण खाऊन घ्या म्हणजे सांगा कसं लागतं. क्वालिटी विषय. रोहित रोहितला खूपच आवडलेली दिसते मिसळ. तर आम्ही पहिल्यांदा जय महाराष्ट्र मिसळ ट्राय केली आणि मिसळ एकदम छान होती. आणि तर्री आणि जो फरसाण होता तो एकदम प्रॉपर होता. असं काय जास्तीचं काय नको ते एवढं टाकलं नव्हतं, त्यामुळे टेस्ट पण एकदम छान होती. तुम्हाला कशी वाटली? क्वालिटी एक टाइम तर ॲटलिस्ट ट्राय करूच शकतो. मी पण फर्स्ट टाइम ट्राय केली आहे आणि खूप छान होतं. लोकेशन बघा, डोंबिवली स्टेशनच्या जवळच आहे, नॅचरलच्या समोर तिकडे. आता नेक्स्ट स्पॉट आहे आमचा तर्री वडापाव. तर तो पण फडके रोडलाच आहे. तर आता तिकडे जाऊ आणि तिकडचं जे पण स्पेशलिटी आहे ते आपण एक्सप्लोर करू. तर आता आपण दुसऱ्या स्पॉटवर बसतो. दुसरा स्पॉट आहे तर्री. इकडे बघा खूप सारे व्हरायटी आहेत तर्रीच्या. तर आम्ही इकडे ट्राय करणार आहोत तर्री वडापाव. तर बघू आता तर्रीचा वडापाव कसा लागतो. चला तर मग. पंकज ट्राय कर. कसा आहे रे? छान आहे. तर आपण सेकंड स्पॉट कवर केला होता तर्री वडापाव. तर ॲक्च्युली त्याची प्राईस जरा खूपच जास्त होती, 90 रुपये. आणि मला तर ठीक वाटला. तुम्ही म्हणजे ट्राय करू शकता काहीतरी. तुम्हाला कसा वाटला? ॲव्हरेज होता. तुला रोहित? ठीक होता. म्हणजे तर्रीची अशी टेस्ट, तर्री वडापाव आहे ना, तर तर्रीची टेस्ट आली पाहिजे. ती एवढी काही खास नव्हती. हां, म्हणजे वडापावमध्ये पण लसूण हे खूप लगेच असं कळत होतं की लसूण जास्त मजा नाही आली. मजा नाही मित्रांनो, मजा नाही. ठीक होता. म्हणजे तुम्ही काहीतरी ट्राय करू शकता.
आता मी 90च्या मानाने महाग होता. हा 90च्या माने तर एवढा हे महाग नव्हता. होता. 90च्या मानाने नाही वर्थ नाही. वर्थ नाही. बरंच नाही. तर जेन्युअन रिव्ह्यू आहे गाईज. काय कोणी असं हे नाही हा, हे करत नाही बघ. तुम्हाला जर ट्राय करायचं तुम्ही नक्की करू शकता. तर आता आमचा नेक्स्ट स्पॉट आहे. नेक्स्ट स्पॉट कोणता आहे? धनलक्ष्मी. तर आता इकडे आम्ही बघू आता काय ट्राय करायचं. कॉफी तर इकडची फेमस आहे वाटतं. तर आम्ही ती आता ट्राय करतो. तर इकडे बघा खूप साऱ्या व्हरायटी आहेत खायच्या. तर इकडे आम्ही सध्या तर काही ट्राय नाही करते. आम्ही आता फक्त कॉफी पिणार आहे. इकडे बघा इथे तुम्ही खाण्यासाठी एरिया आहे. मध्ये वडापाव खाऊन आमचा जरा मूड जरा थोडा खराब झाला आहे. तर मूड चांगला करला मी कॉफी पितोय. कॉफी पण छान आहे, मस्त आहे. तर आपण आपल्या चौथ्या स्पॉटवर पोहोचलो आहे की सोनल डेअरी. तर इकडे उपवासाचे पदार्थ फेमस आहेत. इकडे ते चांगले मिळतात. तर आपण बघू आणि ट्राय करू कसं लागतं ते. चला आपण इथे ट्राय करणार आहे उपवासाचा वडा आणि उपवासाचं पेटीस. तर याच्यामध्ये बघा ही चटणी पण आहे, शेंगदाण्याची चटणी आहे आणि ही ग्रीन चटणी, ही तिखट चटणी आहे. तर बघू ट्राय करूया कसं आहे. वड्यामध्ये फिलिंग पण खूप छान आहे, मस्त आणि सगळ्याची चव आहे. गोड पण आहे थोडा आणि उपवासासाठी बेस्ट आहे आणि चटणी पण खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आलो आहे आपल्या 5व्या स्पॉटवरती, प्रजापती स्नॅक्स कॉर्नर. तर इकडे पाणीपुरी फेमस आहे. तर आम्ही आता इकडची पाणीपुरी ट्राय करणार आहे. तर बघू आता कशी लागते पाणीपुरी. आता आमचे ऑलरेडी 6 स्पॉट झालेत कवर करून. तर आता आम्ही 7व्या स्पॉटवरती चाललो आहे, जे की आहे कुलकर्णी ब्रदर्स. तर तिकडचं आम्ही आता ट्राय करणार आहे पियुष. तर आता आमचं ऑलरेडी थोडं थोडं पोट भरायला लागलं आहे आणि अजून खूप बाकी आहे खायचं. तर तुमचं रे पोट भरलं की नाही अजून? त्याचं तर अजून भरलं नाही. तुझं रे? जेवलं पण नाही. हा बघा, हा आलाय कोपरखेडीवरून, खास डोंबिवलीमध्ये. आणि हा आलाय गोरेगाववरून. आणि जो कॅमेऱ्याच्या मागे आहे तो आलाय कुठून आलाय? भाईंदरवरून. मीरा भाईंदर. हा, मीरा भाईंदर. बिबट्याच्या बीबी. बिबट्याच्या. तर आम्ही म्हणजे एवढे बघ खाण्याचे शौकीन खूप आहे. आणि मी डोंबिवलीमध्ये राहत असून मी एवढे स्पॉट कधी कवर नाही केले. तर यांच्यामुळे आम्हाला करायला मिळाले. तर असे अजून पण बघू, अजून किती फिरायचं बाकी आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं कसं आम्ही कुठे कुठे जातो अजून. तर आपण आता आपल्या 6व्या स्पॉटवर पोहोचलो आहे, कुलकर्णी ब्रदर्स. तर इकडे आम्ही आता ट्राय करणार आहे पियुष. आणि इकडचं सर्वात फेमस आहे डोंबिवलीमधलं स्वीट शॉप. तुम्ही पण नक्की इकडे येऊन ट्राय करू शकता. काय घेतलं आहेस? हॅलो पियुष, कुलकर्णी ब्रदर्स. किती? एक नंबर आहे टेस्ट. मी याच्या आधी कधीच पियुष नव्हतं पिलं, फर्स्ट टाईम पिते. जाम भारी आहे. तर तुम्ही जर डोंबिवलीमध्ये राहत असेल तर इकडे नक्की यायला पाहिजे तुम्हाला. सही आहे. मी आधी पियुषला ना, पियुष तर खूप चांगलं आहेत ना. फर्स्ट टाइम पितोय मी आणि चांगली टेस्ट होती म्हणजे तशी. खूप छान. रोहित रिव्ह्यू दे. रिव्ह्यू कसा आहे रोहितचा? छान आहे. ड्रायफ्रूट्स पण आहेत आणि असं श्रीखंड वितळवलं आहे ते तसं नाही. प्रॉपर पियुष आहे, प्रॉपर पियुष आहे. मस्त आहे. नक्की ट्राय करू शकता. प्रॉपर.
तर आता आमचे ऑलरेडी 6 स्पॉट कवर करून झालेत. तर आता आम्ही आता चाललोय 90 बीटला बेनी बी डोसा ट्राय करायला आणि तिकडेच एक अंडा घोटाळा पण आहे. तर बघू आता ऑलरेडी 7:30 झालेत. या लोकांना टाईम पण होते, लेट होतोय घरी जायला. तर आता अजून जास्त स्पॉट जास्त कवर नाही करणार आहे. फक्त आता 90 बीटला जाऊ, एक बेनी बी डोसा ट्राय करू. तिथून मग पेंढारकरला गेलो तर जाऊ, पेंढारकरची खाऊ गल्ली एक्सप्लोर करायला. कसं होते बघू आता. तर मित्रांनो मी आता बेनी बी डोसा खाल्ला, तो पण चांगला होता डोसा, मला तर ठीक वाटला. बाकी तुम्हाला यांना म्हणजे माहिती. आपलं नॉर्मल डोसा आणि बेनी बी मध्ये काय फरक आहे तर बेनी बी असं खूप जाड आणि आहे. क्रिस्पी असतो. हा, आणि खूप जास्त क्रिस्पी होता एकदम. तर मला तर ठीकठाक वाटला. चटणी मस्त होती. हा, पण चटणी छान होती. हा. तर आता आमचे ऑलमोस्ट 7 पॉइंट झालेत कवर. तर परत आले तर अजून पण थोडे स्पॉट्स आहेत ते कव्हर करू. तेव्हा पेंढारकर करू मग. तेव्हा पेंढारकरची खाऊ गल्ली करू. आणि आता असेच काही व्लॉग कुठे जाण्याचे फिरायचे तर येत राहतील. स्टे ट्यून. म्हणून आणि subscribe करा आता आणि सबस्क्राईब like, share करा and आणि लाईक subscribe. शेअर तर करा. आणि भाई पण आता नवीन चॅनल सुरू करते. यो बघू आता याचा पहिला व्लॉग कधी येतो तुम्हाला BB सांगतो मी. बीबी ब्लॉग. आणि कमेंट मध्ये सांगा की बीबी म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म काय. बीबीचा थोडा युनिक आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने काय पण तुम्ही टाकू तुमच्या हिशोबाने काय पण अज्युम करा. तर चालेल मग हा आता आपला व्लॉग आहे हा इथेच एंड करू. तर चला तर मग भेटू आपण अशाच एका नेक्स्ट व्लॉग मध्ये. चला तर बाय. शकता. बाय बाय.